जय गुरुदेवजी. मी, माझा व्यापार आणि अध्यात्म. मी जर गुरुजींना भेटलो नसतो, गुरुजींबरोबर एकांतवास केला नसता आणि गुरुजींबरोबर जर फिरलो नसतो, तर कदाचित माझ्या व्यक्तिमत्वामध्ये आणि माझ्या अनेक गोष्टींमध्ये बदल होणं शक्यच झालं नसतं. गुरुजींबरोबर फिरत असताना अनेक गोष्टींचा उलगडा त्यांनी मला करत गेले. म्हणून आपल्या पहिल्या सेशनमध्ये फार मोठा विषय झाला की तुमच्या उद्योग किंवा तुम्ही व्यापारासाठी एक आयडिओलॉजिस्ट पाहिजे. दुसरा महत्त्वाचा पार्ट आहे तर तो म्हणजे आध्यात्मिक सातत्यानं टच पाहिजे. त्याचं एक उदाहरण म्हणून सुरू आपण करूयात. गुरुजींनी मला एका टपरीवरती नेलं. मी काय गुटखा खात नव्हतो, मी काय पान खात नव्हतो. मला शंका आली की गुरुजींनी या टपरीवरती नेलं कशाला. गुरुजींनी तिथं पान घेतलं आणि पान खाल्लं आणि तिथंच आम्ही थांबलो. गुरुजींनी मला प्रश्न विचारला की या टपरीचं रोजचं कलेक्शन किती असतंय माहिती आहे का तुम्हाला? आम्ही एक 10-15 मिनिटात, मी तर काय सांगणार, माझ्या काय ओळखीचा होता का. मी सहज म्हणलं की एक 500 ते 1000 रुपये असेल. गुरुजींनी सांगितलं त्याचं रोजचं कलेक्शन आहे 7000 रुपये. रोजचं कलेक्शन किती आहे? 7000 रुपये. 50% खर्च जाऊ द्या, राहिले किती? 3500 रुपये. 3500 इंटू 30, एक महिन्याचं कलेक्शन किती झालं? साधारण 1,00,000 रुपये. तो शिकलाय किती माहिती आहे का तुम्हाला? मी म्हटलं माझ्या ओळखीचा नाही त्यामुळे मला कसं माहित असतं. तो शिकलाच नाही, कधी शाळेतच गेला नाही. त्याने पुढचा प्रश्न केला की जर न शिकलेला व्यक्ती एवढं कमवू शकतो तर तुम्ही तर डॉक्टर आहात, शरीर धर्मानं डॉक्टर आहात. आणि हे मला दाखवायचं कारण असं होतं की ज्या वेळेला मी पासआउट झालो त्यावेळेला 5 ते 6 वर्ष एकदम स्ट्रगलिंग अवस्थेत होतो. की ज्या वेळेला एक वेळचं मेस लावून 2 वेळा जेवणं, अशी वाईटात वाईट अवस्था होती आणि आपण कास धरली होती ती आयुर्वेदाची. पण व्यापार कसा करतात, लोकांचं कम्युनिकेशन कसं करतात, इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, बिझनेस ग्रोथ म्हणजे काय, आणि ग्रोथ करत असताना काही तत्वांची गरज आहे. याचं कोणतंही प्रामाणिक कष्ट प्रचंड होतं. अगदी आम्ही 1 रुपयात पंचकर्म असं तासगावमध्ये सुरू केलं होतं. त्याच्यातून लोक येतात का, वाढतात का, असे वेगवेगळे प्रयोग आम्हीही केले, आमच्या बुद्धीने केले. म्हणून म्हणलं की व्यापारामध्ये संगत आणि तुमची जडणघडण लहानपणापासून कशी आहे त्याच्यावरती व्यापार तुमचा अवलंबून आहे. मला एक चेअरअप वाटलं की न शिकलेला जर व्यक्ती आहे आणि तो 1,00,000 महिन्याचा, आणि हे कधीची घटना आहे? 2000 सर्वसाधारण 12 सालची घटना आहे. आज 2024, यालाही किती वर्ष झाली? जवळजवळ 12 वर्ष झाले. 12 वर्षापूर्वी त्या टपरीवाल्याचा इन्कम किती होता? 1,00,000 रुपये. त्याच्यानंतर काय मी तिथे गेलो नाही, त्याचा इन्कम ग्रोथ झालाय का किंवा काय आहे हे मला माहित नाही. तर सेम टू सेम जसं मी म्हणलं की माझ्या आवडीचं एक पुस्तक रीड दॅट पुअर डॅड जो म्हणलो, तर त्या पुस्तकाचा जो सारांश आहे तर त्याच्यामध्ये 2 पात्र केलेत की माझे श्रीमंत वडील आणि माझे गरीब वडील. बरोबर आहे. गरीब वडील हे प्रचंड हुशार आणि कायम 1 नंबरच असणार. शाळेमध्ये घ्या, कॉलेजमध्ये घ्या. अगदी PhD झालेले होते. त्यांना एकदम बेस्ट नोकरीही होती. फरक या दोघांमधला एकच होता की पैशाकडे बघण्याची नजर. पैशाला बघण्याची नजर. जे नोकरी करत होते, प्रचंड हुशार होते, तर त्यांचं
नोकरी का करतो जर विचारलं तर त्यांनी सांगितलं की मला माझ्या मुलांना सांभाळायचंय, मला माझ्या परिवाराला सांभाळायचंय, त्यांना सुधारायचंय आणि पुढं न्यायचंय आणि खूप शिकवायचंय आणि एक चांगली नोकरी लावायची. तेच श्रीमंत डॅड जे श्रीमंत पप्पा आहेत, त्यांना विचारलं तर मला कमवायचंय, मला कमवायचंय आणि जे माझ्यावरती अवलंबून आहेत, जे माझ्यावरती अवलंबून आहेत, तर ते त्या कमवल्या ह्याच्यातनं जसे जगतील तसे जगतील. त्यांना जसं पुढे जायचं तसं पुढे जातील. म्हणून व्यापारामध्ये सगळ्यात महत्त्वाची आपल्याला नजर कुठं असावी लागते, तर आपल्या पैशाकडे, की पैसा कमवायचा आहे कशासाठी. या आश्रममध्येच एक प्रसंग सांगतो, की खूप त्रासात होतो आणि 2 हप्ते बँकेचे बाउन्स झाले होते माझे. आणि मग अशा अवस्थेमध्ये एक मनामध्ये एक दुःख राहतं आणि एक क्लेश राहतो आणि एक गिल्टी फील राहतं. म्हणून त्या डिप्रेशनमध्ये मी होतो आणि गुरुजींना भेटायला आलो आम्ही. चेहऱ्याकडे बघितलं की गुरुजींनी ओळखलं की कशाचा तरी त्रास आहे. गुरुजींनी बघितल्या-बघितल्या म्हणले, "बोला." मी शांतच होतो. की कारण का, तर जी आपली कमकुवत बाजू आहे, ही सुद्धा मांडताना आपल्याला लाज वाटते. गुरुजींनी सांगितलं, की पैसा असा कमवता यायला पाहिजे, की तो हाताचा मळ वाटावा. पैसा असा कमवता आला पाहिजे, की तो हाताचा मळ वाटावा. तर मी म्हटलं, तसं कसं होईल? बिझनेस ग्रोथ व्हायला पाहिजे, व्यापार वाढायला पाहिजे. तर आणि तरच तो पैसा मिळेल आणि मग तो सगळ्या गोष्टी आहेत. नाही म्हणले. त्यावेळेला सुट्टी होती. दिवसभर मी थांबलो. तर गुरुजींना एक फोन आला, की अमुक-अमुक साखर कारखाना आम्हाला विकायचा आहे आणि तुमच्याच हातून हे व्हायचं. गुरुजी म्हणले, "नाही, मी आता हे व्यापार करत नाही. तुम्ही दुसरा एजंट कोणतरी बघा." अध्यात्मातल्या एका उच्च शिखरावरती, आत्मज्ञानाच्या एका उच्च शिखरावरती त्यांचं साधनेतनं पोचायची अवस्था झाली आणि त्यावेळेला विषय आला, की आता व्यापार करून आणि कमवून करायचंय काय? बरोबर आहे. तरी परत 2-4 दिवसानंतर त्यांचा डबल फोन आला, की "तुम्ही काय बघितलं का?" नाही म्हणले, "मी सोडलंय, तुम्हाला सांगितलंय." नाही म्हणले, "तुम्ही एवढा का होईना एक आमचा काम मोठं करून टाका." आणि काहीच 2 ते 3 दिवसानंतर त्यांना ओडिसामधून एका व्यापाऱ्याचा फोन आला, की "आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. तर तुमच्याकडे काय असेल हां, तर तुम्ही सांगा आम्हाला." त्यांनाही गुरुजींनी सांगितलं. परंतु डबल त्यांचाही फोन आला आणि ते डील होतं ते 200 करोडचं होतं. ती कंपनी जी होती, साखर कारखाना 200 करोडचा होता. ओरिजिनल त्याचे 500 करोड, पण अगदीच त्याचं सेकंड हँड व्हॅल्युएशन म्हणतो त्यावेळेला ते 200 करोडचा होता. 2% कमिशन असतं दोन्हीकडनं. असं गृहीत धरा. अगदी 2% धरा. तरी किती झाले? 200 करोडचे? 40 लाखाच्या आसपास. सॉरी 4 करोडच्या आसपास. 4 करोडच्या आसपास. बरोबर आहे. तर मला तो विश्वास बसेना आणि गुरुजींनी ते डील कॅन्सल केलं. ती त्यांची आत्मप्रेरणा. परंतु त्यांनी मला दाखवून दिलं, की पैसा कमवणे खरंच हाताची मळ आहे. आणि बिझनेसला कोणतंही वय नाही तसं बघितलं तर. त्याच्या आध्यात्मिक तलावरती त्यांनी ज्यावेळेला ती अवस्था होती, त्या अवस्थेत त्यांना प्रेरणा नाही आली. मग ज्यावेळेला आपण आपल्या पैशाकडे बघण्याची नजर आपल्याला बदलावी लागते आणि ज्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट राहतो, तर तो आपल्या व्यापारामध्ये पैसाच आहे. आणि याच पैशासाठी आपण व्यापार करतोय.
तर तो पैसा कमवून काय करणार आहे, तो ज्याचा त्याचा भाग आहे. बरोबर आहे. एक मला आवडलेले व्यक्तिमत्व सांगतो, की जसं तुमच्यातल्या काही लोकांना शेअर मार्केट खूप आवडतं. तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये आयडिओलॉजिस्ट कुणाला मानता? वॉरेन बफे, झुंझुनवाला. बरोबर, राकेश झुंझुनवाला म्हणूयात आपण यांच्या म्हणण्यानुसार. राकेश झुंझुनवाला हे असं एक व्यक्तिमत्व आहे की ते सिम्प्लिसिटीसाठी जाणलं जातं. एकदम सिंपल. ते पंतप्रधानला एकदा भेटले होते आपल्या नरेंद्र मोदीजींना. तर त्यांचा शर्ट होता एकदम साधाच साधा आणि चुरगळलेला. आणि तो फोटो बराच मीडियावरती गाजला गेला आणि काही इंटरव्ह्यूमध्ये विचारलं की तुम्ही अशा शर्टमध्ये पंतप्रधानांना भेटायला गेला. त्यांनी त्याचं उत्तर दिलं की मी एकदा हा शर्ट इस्त्री करायला दिला होता आणि त्याला 500 रुपये दिले. तो संध्याकाळपर्यंत परत चुरगळला. बरोबर. मग मी त्याच्यासाठी का इन्व्हेस्टमेंट करू, मी त्यासाठी का खर्च करू? त्यापेक्षा माझं सिंपल आहे ते चांगलं आहे ना. व्यापारामध्ये इन्व्हेस्टमेंट आणि खर्च हे दोन्ही गोष्टी असतात, कंटिन्यू सातत्यानं असतात. ते कदाचित वॉरेन बफेटला आयडिओलॉजिस्ट मानत असतील की तेही सिंपल व्यक्तिमत्व आहे. एवढे मोठे शेअर मार्केटले बाप समजले जाणारे दोघंही व्यक्तिमत्व असं समजूयात. झुंझुनवाल्यांचं ती खासियत की खर्चावरती नियंत्रण होतं किंवा खर्चाकडे ते बघतच नव्हते. बफेटचं सुद्धा एक मुलाखत होती. त्यांनी एक तत्व सांगितलं होतं, इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्वरित करा आणि खर्च करायचा असेल तर विचार करा. साधं तत्व आहे व्यापारातलं, एकदम साधं तत्व. गुरुजींनी सुद्धा कित्येक वेळा आम्हाला प्रॅक्टिकली ते दाखवून दिलं की इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर पटकन करा. मग सेव्हिंगमधली असेल, भविष्यासाठी असेल, व्यापारातली असेल. परंतु खर्च करत असताना मात्र 100% तुम्ही विचार करा. तर ते झुंझुनवालांना खूप वर्षातनं मुलं झाली. ती जुळी झाली आणि त्या मुलांना वाढवावं, त्यानंतर मोठं शिक्षण द्यावं, त्यानंतर त्यांची लग्न बघावी, अशा अनेक उमेदी साधिक आहे एक प्रापंचिक माणसाचे राहतात. परंतु त्यांना डायबिटीज झाला. पायावरती प्रचंड सूज, चालता येत नाही. त्यांच्या कित्येक मुलाखती त्यांच्या व्हीलचेअरवरतीच आहेत. तुम्ही बघितलं असेल कदाचित मुलाखत, तुम्ही जर आयडिओलॉजिस्ट मानत असाल. परंतु एक उमेद सातत्यानं की इन्व्हेस्टमेंट कुठं करायचे, कशा पद्धतीनं करायचे, त्यामुळे त्यांचे अनेक तत्व त्या बिझनेसबाबत प्रचंड मोठी गणित ते मांडलेली आहेत की ज्या व्यक्तीनं 5,000 पासून सुरुवात करून तो मरताना 45,000 करोडचा मालक होता. एका मुलाखतीमध्ये एक असं वर्ष आलं की त्यांनी ज्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केले त्याचे शेअर्स झपाट्यानं वाढले. इंटरव्ह्यू झाला की हे झपाट्याने वाढलेले जे शेअर्स आहेत, एवढा प्रचंड ग्रोथ तुमची झालेली आहे, तर याच्याकडे तुम्ही कसं बघता? तर त्यांनी उत्तर दिलं की वाढ कुणाला बघायची, कुणाला दाखवायची, किती कमवलंय कशाला बघायचंय, कुणाला दाखवायचं आणि बॅलन्स शीट कुणाला दाखवायची. ज्याला दाखवायचे त्याला ह्यातलं काहीच कळत नाही, तर मग बघू कुणासाठी. म्हणजे त्यांच्या बायकोबद्दल ते म्हणतो. आणि एवढं आता सध्या आहे की त्यातला 1% जरी शिल्लक असला तर यांची पिढी पूर्ण ऐश्वर्यात जगून निघेल. 1%. म्हणजे त्या पैशाकडे बघण्याचा व्ह्यू. परंतु त्यांनी शेवटी मात्र एक प्रचंड मोठी खंत त्यांनी व्यक्त केली त्यांच्या मुलाखतीत. ती खंत होती की मला माझ्या मुलांचं लग्न झालेलं बघायचंय, मला नाचायचंय, मला फिरायचंय, खेळायचंय, उमेद. पण मला माझ्याच सवयी मला आड पडतायत. बघा, मोठ्यात मोठा व्यापारी सुद्धा फेल होतोय जर अध्यात्माची जोड नसेल.
मोठ्यात मोठा व्यापारी सुद्धा फेल होतोय जर मनोकायिक संतुलन नसेल तर त्यांना सवय होती सिगार, दारू आणि डायबिटीस होतं त्याचे औषध. त्यांना कळतंय पण वळत नाही अशी एक अवस्था सातत्यानं आतल्या आत त्यांना बेचैनी होती. पण त्यांना गणित सापडलं होतं ते शेअर मार्केटल्या बिझनेसमधलं की इन्व्हेस्टमेंट कुठं करायची आणि कुठून मला पैसा तयार होतोय याचं गणित जरी सापडलेलं असलं तर मनोकायिक संतुलित अवस्था नव्हती. आणि ही जर संतुलित अवस्था नसेल तर मग मात्र याही पैशाचा उपयोग काय. त्यामुळे व्यापार करत असताना जर अध्यात्माची जोड जर तुम्हाला घ्यायची असेल, व्यापार कित्येक लोकांनी केलाय, प्रचंड पैसाही कमवलाय. जसं शेअर मार्केटमधल्याच दुसऱ्या व्यक्तीचं यांनी नाव घेतलं होतं, बरोबर, वॉरन बुफे. त्यांनी तर 11व्या वर्षी पहिला शेअर घेतलाय. वयाच्या कितीव्या? 11व्या वर्षी. आणि पहिला आयुष्यातला धडा 11व्या वर्षी त्यांनी घेतला. म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यावेळची मॅच्युरिटी काय असेल. तर असा धडा होता की त्यांनी जो 500 रुपयाचा एक शेअर घेतला, असं उदाहरणात्मक घेऊयात, तर 500 रुपयाचा जो शेअर घेतला त्यांनी ठराविक दिवसानंतर तो विकला तर त्या 500चं कदाचित $600-700 आलेले असतील. पण काहीच दिवस थांबल्यानंतर तोच शेअर 500 पट वाढला होता. व्यापारातलं त्यांनी एक गणित सांगितलं की संयम. पुन्हा आलं की इन्व्हेस्टमेंटला वेळ घालवायची नाही, पण तुम्ही ज्या वेळेला खर्च करता किंवा ज्या वेळेला तुम्हाला एक पैसे बाजूला काढायचे असतात काही गोष्टीसाठी तर त्यावेळेला संयमात्मक विचार तुमच्या मनामध्ये सातत्यानं पाहिजे. तो संयम जर नसेल तर अवघड पडतं. म्हणून इन्व्हेस्टमेंट आणि खर्चाचं गणित म्हणजे व्यापार. इन्व्हेस्टमेंट आणि खर्चाचं गणित म्हणजे व्यापार. म्हणून मी वारंवार सांगतो किंवा गुरुजी सुद्धा आम्हाला सांगायचे की इतिहास तर तुम्हाला माहीत पाहिजे आहे, पण तो कशासाठी की काय सोडायचं आणि काय धरायचं. तसा तुमच्या स्वतःचा इतिहास, स्वतःकडे बघण्याचा इतिहास माहीत पाहिजे की तुम्ही काय काय चुका करत गेलाय आणि त्या जर चुका तुम्ही वारंवार करत असाल तर तुमच्यामध्ये फार मोठा फरक पडणार नाही. तुमचं एक स्टॉपवॉच बसेल आणि तुम्हाला एक ठराविक ग्रोथ होईल. त्या ठराविक ग्रोथच्या लेवलमध्ये तुम्ही राहाल. पण कदाचित माझ्या म्हणण्यानुसार किंवा बघण्यानुसार ती ग्रोथ कदाचित रिव्हर्स सुद्धा येते. रिच डॅड पुअर डॅड मधला जो पुअर डॅड होता की जो PhD MPhil जो जगातला सगळ्यात हुशार मनुष्य जो समजला जाऊ शकत होता, तो मनुष्य मरताना काही कर्ज मागे ठेवून गेला. आणि जो 8वी पास सुद्धा नाहीये जो रिच डॅड आहे, तो रिच डॅड जाताना त्याच्या 100 पिढ्या बसून खाईल एवढी संपत्ती मागे ठेवून गेला. फक्त संपत्तीकडे किंवा पैशाकडे बघण्याची तुमची नजर काय आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट आणि खर्चाचं दोन्ही गणित जमायला लागलं. आपण जास्तीत जास्त व्यापारातले निर्णय इमोशनल होऊन करतो. वॉरन बफेटचं आणखी एक इंटरव्ह्यू आहे. त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की संगत करा तर आपल्यापेक्षा वरच्याच व्यक्तीची. चला या संगतीवरती या. गुरुजींनी काय सांगितलं. गुरुजींनी मला एक उदाहरण दिलं की म्हणजे तुम्ही कोळशेची खाण आहे, त्या कोळशेच्या खाणीत गेला तुम्ही फिरायला आणि कोणत्याही कोळशाला, कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही ढिगाऱ्याला तुम्ही हात लावलेला नाही, फक्त जाऊन बाहेर आला तर तुम्ही बाहेर आल्यानंतर कशी दिसाल. चला कोळशेच्या खाणीत आपण गेलो नाही, परंतु कदाचित क्रशर जिथं असतात जिथं खडी बनते, बरोबर आहे, तर तिथं काय असतं. ठीक आहे. तुम्ही कधी परफ्यूमच्या दुकानात गेलाय का. चला आम्हाला आवड आहे म्हणून आम्ही फिरलोय खूप. तर असं गृहीत धरा म्हणले गुरुजी की तुम्ही परफ्यूमच्या दुकानात गेलाय आणि कुठल्याही परफ्यूमला हात लावला नाही, कुठलीही परफ्यूम खरेदी केलं नाही आणि त्यानं तुम्हाला कुठलंही सॅम्पल दाखवलं नाही, तुम्ही नुसतं फिरून आला बाहेर आला, तर काय होतं. एक वास सुंदर. तेच तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन आला तर तिथला एक वास येतो. तेच तुम्ही गटरीच्या आजूबाजूला तुम्ही फिरून आला आणि जसा सहवास असेल तशी तुमचे विचार बनतात.
जसं त्या खाणीत गेल्यानंतर तुम्हाला काय दिसतं पहिल्यांदा? काळा काळा कलर दिसतो. तिथं राबणारी लोक दिसतात, तिथल्या व्यथा दिसतात, तिथले कष्ट दिसतात. त्यामुळे तुम्ही बाहेर आल्यानंतर त्याच विचारात गुरफटत राहतात आणि त्यांच्याविषयीचे एक एक केविलवाणी भाव तुमच्यात येतो. यार, इतक्या वाईट अवस्थेत ते काम करतात, काय यांचं कौतुक आहे. आपण तिथं 2 मिनिटं सुद्धा थांबू शकत नाही. आपण तिथं 2 मिनिटं सुद्धा थांबू शकत नाही. मग हे विचार पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत? म्हणून बघण्याचा दृष्टिकोन तुमचा सातत्यानं रिच डॅड सारखा आहे का पुअर डॅड सारखा? तिथंच जर व्यापारी दृष्टिकोन असेल तर नाही, मला आयुष्यात असं कमवायचंय की यातल्या एका तरी मुलाला मी दत्तक घेईन आणि त्याला ह्या कोळशाच्या खाणीत परत यावं लागणार नाही, अशा उच्च ठिकाणी बसवण्याचा मी प्रयत्न करेन. आणि तेच जो पुअर डॅडचा आहे त्याच्याकडे पैशाकडे बघण्याची जशी नजर आहे, तशी त्या परिस्थितीकडे बघण्याची नजर त्याची तशीच असते. एक मला गाडी घ्यायची आहे साधी, तर पुअर डॅड काय विचार करेल की मला खरंच गरज आहे का आत्ता सध्या, आणि मग मी इतकी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर मला इतकं इतकं व्याज येणार आहे, त्याचा इतका इतका हप्ता पडणार आहे, तो मी हप्ता भागवू शकेन का? आणि मग माझा जो पर मंथ जो काही सॅलरी आहे त्या सॅलरी मधनं कटिंग एवढं होऊन मला ते परवडणार आहे का? एक साधं गणित. एक व्यक्ती माझ्या समोर आला की मला घर बांधायचंय, तर मला थोडे पैसे द्याल का? एक व्यक्ती माझ्या समोर आला, त्यानं म्हणलं मला घर बांधायचंय, मला थोडे पैसे द्याल का? मी सांगितलं आता तरी सध्या माझी वाईट परिस्थिती आहे, बँकिंग सगळी ठणठणीत आहे, व्यापारामध्ये मंदी आहे, मी देऊ शकत नाही, पण तुला एक नॉलेज देऊ शकतो. तर तू सध्या काय करतोयस? तर मी 12,000 वरती नोकरी करतो. ठीक आहे, तुझी बायको काय करते? तर ती गृहिणी आहे. 12,000 भागतं का सगळं? तर म्हणले जेमतेम भागतं सगळं. सध्या आता घर बांधलं नाहीस म्हणजे कुठं आहेस तू? तर मी एका भाड्याच्या खोलीत राहतो. ते भाडं किती भरतोस? तर 4,000 भरतो. चला ओके. दोघे भाऊ भाऊ, सेम कंडिशन, एकाच सगळ्या ह्याच्यात राहतात, 4,000 भाडं भरतात वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे म्हणलं. ही जी तुझी जागा आहे ती नील आहे का, स्वतःची आहे का? तर हो आहे, फक्त घर बांधायचं आहे. मग त्यांना आयडिया सांगितली की तू याच्यावरती 2 मजली घर बांध, खाली 2-2 खोल्या दोन्ही भावांना, आणि त्याच्या वरच्या ज्या आहेत त्या परत 2-2 खोल्या भाड्याने द्यायच्या. या सगळ्याला एक 7 लाख लोन लागतं. 7 लाख लोन जर घेतलं तर त्याचा साधारण एक 15 वर्षाचा जर विचार केला तर ते साधारण एक 8,000 हप्ता येतोय. बरोबर आहे. 12,000 त्याचं इन्कम आहे. भावाचाही 12,000 तात्पुरता धरूयात. दोघांना हप्ता किती झाला? 4,000 झाला. बरोबर आहे. एक साधं गणित आहे. आणि वरच्या ज्या 2-2 खोल्या बांधायच्यात तो भाड्यानं द्यायचंय. बरोबर आहे. तर त्याचं एक मिनिमम 3,000 भाडं पकडूया. 3 आणि 3 किती झाले? 6,000. जर 8,000 तुला हप्ता आहे तर 6,000 वजा झाले तर राहिलेच किती? म्हणजे तुम्ही जे आज भाडं देताय त्याच्या निम्म्यावरच तुम्ही आला. पण ज्या वेळेला तो व्यक्तिमत्व त्या लोन मागायला गेले, हे माझं गणित पटलं. लोन पैसे केला, लोनचं त्यांनी सगळं सांगितलं. 7 लाख रुपये होतील, एवढा एवढा हप्ता होईल. तर त्यांनी हिशोब केल्यानंतर ते कळलं की 7 लाख लोन मला 15 वर्षामध्ये 8.5 लाख रुपये व्याज देऊन टोटली 16 लाख रुपये फेडायचे. किती फेडायचे? हे एवढं कोणी सांगितलं? एवढं व्याज द्यायचं मी? आणि काय 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 गरज आहे? त्यापेक्षा कुणाकडनं तर उसनं घेतलं, काय घेतलं तर आज ना उद्या आम्ही 1-2 वर्षात 3 वर्षात फेडतो. तर मला काही नको. ठीक आहे, आपण तुमच्या वेळेनं जाऊया. तुम्हाला 2-3 वर्षात फेडायचं. असं गृहीत धरा की आज आपल्याला ही रक्कम तुम्ही दुसरी घेतली अशी गृहीत धरा, 7 लाख रुपये दुसऱ्याकडनं, आणि तुम्हाला ती 3 ते 4 वर्षात फेडायची. बरोबर आहे. तुमचं घर पण भागलं पाहिजे आणि घर भागून ते द्यायचंय.
म्हणजे पर इयरली किती द्यायचंय? 2.5 लाख रुपये. बरोबर आहे. 2.5 लाख म्हणजे 2 भावातले निम्मे निम्मे झाले तर एका भावाला किती द्यायचंय? 1.25 लाख रुपये. पर मंथ किती द्यायचंय? ॲव्हरेज 10,000 रुपये द्यायचे. मग तुमचा 12,000 पगार आहे, त्यातले तुम्ही 10,000 देऊ शकताय आणि 2,000 भागू शकताय. मग कसं गणित बसतंय? मग तुमच्या बायकोला काम केलं पाहिजे. बायको गेली 7,000 7,500. जो दुसरा पार्टनर आहे, जो भाऊ आहे, त्याची बायको गेली. बरोबर आहे. ते 7,500 7,500 रुपये. दोघांचा परिवार आहे, कमीत कमी 5,000 रुपये ठेवले पाहिजेत. हे सगळं गणित घातलं तरी पण त्या 4 नव्हे 6 वर्षात फेडू शकत नाही तुम्ही. आणि त्याला घरातली सगळीच तुम्हाला काम करावं लागतं. त्यांनी ते गणित पटलं, लोन घेतलं, घर बांधलं, राहायला गेले. पण परत पुन्हा त्या पैशाकडे बघण्याचा व्ह्यू कसा असतो बघा. ज्या पद्धतीनं प्लॅनिंग केलं होतं, तर ज्या वेळेला आपल्या हातात पैसा येतो तर तो कुणाचा होतो? माझा होतो. बँकेचा त्याच्यात काही संबंध आहे का? नाही. तो माझा झाला. आता भले ते कर्ज काढलेलं असेल, मी फेडणार आहे तुमचं. मग खर्च करायची जिम्मेदारी किंवा खर्च करायला बँकवाला सांगायला येणार आहे का कसं खर्च करा? त्याला कुणाला खर्च करायचा? मला खर्च. आणि त्या व्यक्तीनं खालच्याच मजल्याला 8.5 लाख रुपये घालवले. म्हणजे 7.5 7.5 लाख संपून 1 लाख रुपये वरनं आणि लोन. धड माझं ऐकलं नाही. आणि ते वरचे जे 1.5 लाख फेडायचे आहेत, तर तो जो काही व्यक्ती आहे, म्हणजे मीच समजा की ते वरचे 1.5 लाख रुपये आपुलकी खातीर दिले. 1.5 लाखच कमी पडतील ना, घ्या. आता या सगळ्या ह्याच्यातनं हप्ता तर तो राहिला 8,000 रुपये. दोघालाही 4,000 रुपये. दोघालाही वाटायला लागलं की आम्ही एकाच रूममध्ये 4,000 रुपये भाड्याने राहिलो असतो बरं झालं. तुमचा पैशाकडे बघण्याचा व्ह्यू आणि तुम्ही जी गणित मांडता, तर याच्यामध्ये सातत्याने बिझनेसमध्ये तफावत होते. म्हणजे आपण ज्या वेळेला नवीन एखादा बिझनेस चॉईस करतो, तर त्यावेळेला काहीतरी गणित मांडतो. त्यातला एक न दिसणारा फायदा आणि दिसणारा फायदा असे 2 गोष्टी असतात बिझनेसमध्ये. दिसणारा फायदा आणि न दिसणारा फायदा. न दिसणाऱ्या फायद्यावरती आपण जोर देतो आणि आपल्याला वाटतं की आता झालं, मी 1 लाख 2 लाख 5 लाख इन्व्हेस्टमेंट केली की मला सहज गती एवढे पैसे येतात. मारवाडी समाजाचं एक गणित आहे. कुठलाही व्यापार जर नवीन चालू करायचा असेल तर काय बघायचं? मोठा हिशोब. मोठा हिशोब म्हणजे काय? की जेणेकरून की बाबा मी इन्व्हेस्टमेंट 1 लाख रुपये केली, तर बाबा सर्वसाधारण एवढा बिझनेस होईल, एवढा खर्च गेला तर एवढे राहतात. तर जर मोठा बिझनेस किंवा मोठा तो जर हिशोब केला आणि त्याच्यात जर 50% जर मार्जिन राहत असेल, तर 100% त्या बिझनेसमध्ये उडी मारा. पण जर 50%च्या जर तो खाली असेल, तर 100% तुम्हाला त्याच्यामध्ये आत्ताच पडण्याची गरज नाही. एक धनधान्याचा बिझनेसमॅन मी बघितलेला आहे जवळनं. धनधान्याचा त्यात मार्जिन किती असतो? 1 रुपया 50 पैसे 25 पैसे. बरोबर आहे. पण मोठा हिशोब म्हणजे काय तुम्हाला सांगतो की मला 25च पैसे मिळत आहेत असं गृहीत आहे. किलो माग 1 किलो माग किती पडतात मला? 25 पैसे. 100 किलो मध्ये किती झाले? 25 पैसे होत आहेत, तर 100 किलो मागे मला झालं 2.5 रुपये. बरोबर आहे. अशी माझी एक 12 टनाची गाडी आहे. माझी 12 टनाची गाडी आहे. बरोबर आहे. टनाला किती झाले? 2.5 रुपये मिळतात, म्हणजे 2,500 रुपये टनाला मिळतात. मग 12 टनाच्या गाडीला किती मिळाले तुम्हाला? एका टनाला 2,500 मिळाले, तर 12 टनाला साधारण किती मिळाले? 30,000. एक गाडी माझी खपली तर मला दिवसाला 30,000 मिळाले. आणि मार्जिन किती? याला म्हणायचा मोठा हिशोब. धनधान्य एवढ्या पटीत जायला पाहिजे ना. आता मी रोज जर 100 किलो विकलं समजा, तर मला मिळणार आहेत किती रोजचे?
₹2.5 माझं काय होतंय? मग हा जो मोठा विचार आहे हा व्यापारामध्ये फार महत्वाचा गरज आहे, की तुम्ही करताना मोठाच विचार करा, मोठ्याच सेलचा विचार करा. जसं मी कालच्या सेशनमध्ये सांगितलं, की तुम्ही ज्या गाडी वापरताय त्या मालकाचं उदाहरण, की ज्या ठिकाणी 30,000 गाड्या विकल्या जाऊ शकत नव्हत्या, तेही प्रचंड ॲडव्हर्टाइजमधनं त्या ठिकाणी प्रोडक्शन केलं ₹3,00,000. तो काय व्ह्यू ठेवून केला असेल. दुसरं उदाहरण मी दिलं क्लासचं, की मी एक रूम घेतो, तर मी आजच्या कंडिशननुसार रूम घेतो, तर त्या ठिकाणी वाटतं मला, की बाबा 20 विद्यार्थी बसले तरी माझं भागतंय, काय करायचं आहे? मग 20चं 25, 30, 40 झाले आणि जागा बसायला राहत नाही. बरोबर आहे? त्यावेळेस तुम्ही स्टॉपवॉच बसली, बस झाली, आपल्याला कशाला जास्त पाहिजे. पण खरा बिझनेसमॅन जर असेल तो घेतानाच 500 विद्यार्थी बसतील असा हॉल घेईल. आणि त्या ठिकाणी जर 10 विद्यार्थी असेल तर त्यावेळेला त्याच्या मनात काय होईल? अजून विद्यार्थी यायला पाहिजे. म्हणजे त्याला 40, 50, 60, 70, 80, 90, 100 जरी झाले तर कमीच वाटले पाहिजेत. अशा स्वरूपानं तो सुरू करताना करतो. सुरुवातीला वाटतं त्याला ते खूप आहे, भाडं सुद्धा त्याचं. जसं 20 विद्यार्थी भरायच्या हॉलचं भाडं किती असणार आहे? तेवढंच असणार. पण ज्या वेळेला 500 विद्यार्थ्यांच्या हॉलचं भाड्याचं घेतो त्यावेळेस भाडं किती असणार आहे? जास्त असणार. मोठा हिशोब गुरुजींनी आम्हाला शिकवले, की बिझनेस करत असताना मोठा हिशोब पहिल्यांदा बाळगा आणि त्याच्यामध्ये जर 50% तुम्हाला मार्जिन असेल तर 100% त्याच्यामध्ये उडी मारा. आणखी एक गुरुजींनी सांगितलेलं व्यापारातलं तत्व होतं, की एक उदाहरण दिलं, की तुमच्याकडे 8 अंडी आहेत. तुमच्याकडे 8 अंडी आहेत आणि तुम्ही सायकलीवरनं एका घरातून एका दुकानामध्ये ते द्यायला चाललाय. जर समजा तुमच्याच कोंबडीची अंडी आहेत आणि तुम्ही एका बास्केटमधनं तुम्ही घेऊन चाललाय आणि तुम्ही तिथं पोहोचायचंय. चला, तुम्ही एक व्यापारी आहात अशा दृष्टिकोनातनं तुम्ही सांगा, तर तुम्ही ते कसं पोहोचवा? ट्रॅव्हलिंग मार्फत पोहोचवा. तुम्ही कसं पोहोचवा? ट्रॅव्हलिंग मार्फत पोहोचवा. ठीक आहे, तुम्ही कसं पोहोचवा? जवळ असेल तर चालत जाणार. ठीक आहे. मलाही तसाच प्रश्न विचारला, सेम तुमच्यासारखं उत्तर. गुरुजी म्हणले मला हा प्रश्न विचारा. म्हणलं तुम्ही कसं पोहोचवा? ती 8 अंडी 8 ठिकाणी करून 8 पद्धतीनं त्या सायकलीवर ठेवून मी जाईन. आता सांगा व्हाय? अंड्याचा ट्रे कधी पडला तर समजा सगळीच अंडी फुटतील एका ठिकाणी असतील तर, वेगवेगळ्या ठिकाणी असेल तर एखादा फुटल दुसरं राहील. इन्व्हेस्टमेंट सेम आहे. साधं उदाहरण आहे. इन्व्हेस्टमेंट ज्या वेळेला तुम्ही एकाच व्यापारामध्ये एकाच पद्धतीनं एकाच ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळेला तुम्हाला रिस्क सर्वात जास्त राहते. आणि सेम उदाहरण वॉरन बुफेनं त्यावेळेला सांगितलं, की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असताना ग्रोथ आणि तुमचं वर चढ त्या कुठल्या कंपनीची बघू नका, त्या कंपनीच्या सीओला बघा, त्या कंपनीचा जो कोणी मालक आहे त्याची वृत्ती बघा आणि जो कोण त्याच्यामध्ये तो काम करणारा जो आहे त्या लोकांची कॅपॅबिलिटी बघा आणि त्याच्यावर इन्व्हेस्ट करा. भले आज ती कंपनी झिरोमध्ये असेल, कमी असेल, तरी सुद्धा त्यांच्या कष्टानं ते एक दिवशी ते वर नेणार हे जी गॅरंटी 100% आहे. त्यामुळे तुमचा अभ्यास हा ग्राफवर कधीच नसावा. आणि ती इन्व्हेस्टमेंट करत असताना कधीही एकाच ठिकाणी करू नका. इन्व्हेस्टमेंट करत असताना ती कधीही एकाच ठिकाणी करू नका. जसं पुन्हा पुन्हा आपल्याला येतं की इन्व्हेस्टमेंट ही करावीच लागते. बरोबर आहे? व्यापारामध्ये करावी लागते, तुमच्या घरामध्ये करावी लागते. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हणजे याचा अर्थ काय? खर्चच आहे तो एक प्रकारचा. आजचा तरी तो काय खर्चच आहे. भले भविष्यात तुम्हाला मिळत असतील नाही मिळतील ती लांब गोष्ट आहे. ज्या पतसंस्थेत ज्या बँकेत तुम्ही जास्त खूप व्याज मिळणार अशा ठिकाणी तुम्ही केली आणि ती बँक जळली, काय झालं तुम्हाला भविष्य माहिती आहे का? पण आजचं तुम्हाला जो इन्व्हेस्टमेंट आहे तोही खर्चच आहे. जो खर्च समजा एखादी गाडी घेतली आहे
फर्निचर घेतलंय, भले कंपनीत तुम्हाला काय गरजेचं आहे ते घेतलंय, तो पण काय खर्चच आहे. बरोबर आहे. मग या दोन्ही गोष्टीचा ताळमेळ जमला पाहिजे. पुढे जात असताना आम्ही ज्या वेळेला वेगवेगळ्या गोष्टी गुरुजींबरोबर आम्ही शिकत गेलो. आध्यात्मिक तत्वांचा तर प्रचंड उलगडा केलाच केला. भले साधनेमधल्या कित्येक गोष्टी असतील. अनेक ठिकाणी आम्ही फिरण्यात आलो, ज्या त्या वेळेला छोट्या छोट्या व्यापाऱ्यांची सुद्धा गाठ घालून दिली की हे व्यापार कसे करतात, हे व्यापार कसे करतात. तर त्यातला एक शेतकरी मला त्यांनी दाखवलं. तर तो शेतकऱ्याला फक्त 10 गुंठे जागा, किती 10 गुंठे जागा, तर तो त्या मी 10 गुंठ्यात काय करू शकतो. आणि त्याचं एक स्वप्न होतं की मी कोणतंही सरकारचं अनुदान घेणार नाही, बँकेकडनं फार मोठं लोन घेणार नाही आणि कुठंही कर्जबाजारी न होता मला चांगलं पिकवायचं. तर त्यांनी त्या व्यक्तीनं वेगवेगळ्या ठिकाणी फिरत एक भाजीपाल्याचा काम चालू केलं. शेतकऱ्याला दूध आणि भाजीपाला हे दोनच असे बिझनेस आहेत की जे रिटेल स्वरूपाचे आहेत आणि रोज खेळता पैसा दाखवणार आहेत. शेतकरी इथं मॅक्झिमम फसतात की बाग असेल, बगीचा असेल किंवा कुठलंही धनधान्य, तर त्याला मिनिमम 3.5-4 महिन्याचा काळ आहे. तो आज जो इन्व्हेस्टमेंट करणार आहे तो 3.5 ते 4 महिन्यांनी त्याला रिटर्न मिळणार आहे. ते मिळत असताना सुद्धा अनेक गोष्टी या मोसमवरती, त्या दरावरती सगळ्या अवलंबून आहेत. त्यामुळं मॅक्झिमम गणित शेतकऱ्याचं फसण्याचं कारण ते आहे. पण ज्या वेळेला रोजचं काम आहे तर त्या व्यक्तीनं त्या 10 गुंठ्यामध्ये 1 गुंठ्यात एक पीक असं 10 गुंठ्यामध्ये, 10 गुंठ्यात पिकणारच किती, 10 गुंठ्यामध्ये पिकणारच किती. तर बंक बेड शेती म्हणून एक नवीन कन्सेप्ट आहे. बंक बेड शेती म्हणजे काय की एकावर एक अशा थर्माकोलच्या ट्रेज असतात. त्या ट्रेजमध्ये कोकोपीट असतं आणि त्या कोकोपीटमध्ये ते वनस्पती लावायचे असतात. आणि खाली जी जमीन आहे त्या जमिनीवरती वरनं जर ठिबक सोडलं तर गळत खाली पडतं आणि खाली पण एक ते लावलं जातं. तर त्या शेतकऱ्याचं कौतुक, त्या 10 गुंठ्यामध्ये त्यानं 1 वर्षामध्ये 10 लाखाचा टर्नओव्हर केला. म्हणजे तुम्ही व्यापाराकडे बघत असताना एकतर मोठा व्ह्यू पाहिजेच पाहिजे. त्याच्यामध्ये करत असताना तुम्ही प्री प्लॅन गेलंच पाहिजे आणि कधीही स्वतःला कमी न समजता. आणि आपल्याकडे 10 गुंठ्यात तसं बघितलं तर कुठल्याही शेतकऱ्याला पटेल की 10 लाखाचा बिझनेस होतो. ती जमीन विकली 10 गुंठे तरी 10 लाख रुपये येत नाहीत, अखंड जमीन विकली तरी. म्हणून व्यापारामध्ये तुमच्याकडे जे ॲसेट्स आहेत त्या ॲसेटचं रूपांतर पैशात करता येतंय का, हे पहिला भाग येतो. का तर ज्या वेळेला त्याला हे 10 लाख रुपये जर कमवायचे असतील तर व्यापारामध्ये एक मोठी इन्व्हेस्टमेंट करायला लागली आणि त्या इन्व्हेस्टमेंटमधून त्याला कमावं लागलं असतं. त्यामुळं फर्स्ट व्यापारामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही तुमच्या स्वतःच्या ॲसेट्सचा विचार करा. तुमच्याकडे काय आहे त्या ॲसेट्स आणि त्या ॲसेट्सचं रूपांतर तुम्हाला करता येत आहे का. मी एक असाच शेतकरी बघितला की त्यानं एक घरात खूप छान गाडी पाहिजे, घरातल्या लोकांच्या आग्रहाखातीर खूप छान गाडी घेतली. फिरायला जायला म्हणून एक शेतकरी किंवा एक गरीब मनुष्य किती वेळा फिरायला जाणार आहे बाहेर, हार्डली मी म्हणेन 4 वेळा वर्षातून. त्याच्या पलीकडे आहे. बरं फिरायला जाताना सुद्धा तो असं मनसोक्त फिरायला एन्जॉय करायला जाईल का कुणाचं तर लग्न आहे, कुणाचं तर कार्य आहे, कुणाचं तर ह्याला या निमित्ताने. बरोबर आहे. तर ज्या वेळेला गाडी घेतली त्याचा हप्ता पाठीमागे लागला, शिवाय घरातला खर्च का वाढला, तर गाडी घेतली तर फिरायचं नाही का. पेट्रोलचा खर्च वाढला, जाण्याचा खर्च वाढला. जिथं एक व्यक्ती गेला तर चालू शकतो तिथं 4-5 लोक निघायला लागली. जाता येता रस्त्यातला खर्च वाढला, माघारी येताना रस्त्यातला खर्च वाढला. त्या गाडीमुळे इतके सगळे खर्च होता. पण तो हुशार व्यक्तीनं आयडिया केली तर घेतली तर आहे तर आता नुकसानीत जायचं नाही.
तीच गाडी त्यानं भाड्याने लावली. असं करत करत त्यानं 3च्या 4, 4च्या 5, 5च्या 6 गाड्या करून केल्या. आणि त्याला कळलं की या बिझनेसमध्ये खरंच खूप छान आहे. शेतकरी व्यक्तीचं उदाहरण सांगतोय. आज तो 300 गाड्याचा मुंबईमधला मालक आहे आणि त्याचा पर डे टर्नओव्हर आहे 30 लाख रुपये. पर डे टर्नओव्हर आहे 30 लाख रुपये. आणि 300 गाड्या त्याच्या स्वतःच्या आहेत आणि बाहेरच्या अशा मिळून टोटल 3000 गाड्यांचं त्याचं ट्रान्सपोर्ट ऑफिस मुंबईमध्ये आहे. आणि आज तो व्यक्ती, कौतुक वाटेल मला, की गोपालनामध्ये आध्यात्मिक आधार असला तर काय होतं बघा, गोपालनामध्ये 50 गायी फ्री सांभाळतो. 50 गायींसाठी महिन्याला तो 3 लाख रुपये खर्च करतो. एक शेतकरी अनपढ आहे, पण त्यानं एका गाडीवरनं काय विचार केला. एक गाडी घेतली आणि त्याच्या खर्चाचा विचार केला तर एखाद्यानं काय केलं असतं, ती गाडी कशाला बिनकामी घेतली, ती घेतली आणि एवढा खर्च वाढवून ठेवायचा, त्याचं व्याज भरायची तर भरायचं. त्यामुळे बिझनेस करत असताना तुम्ही सदैव संधीचा उपयोग केला पाहिजे. आपल्या स्वतःच्या ॲसेट्समधनं पैशात रूपांतर होऊ शकतंय का याचा सातत्यानं विचार केला पाहिजे. आणि तो जो विचार आहे तो तुम्ही साधनेशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही. गुरु सांगायचे की तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये तोटा आहे आणि ग्रोथ होत नाही असं गृहीत धरा. तर सलग 7 दिवस सकाळ संध्याकाळ एकाच टायमिंगला तुम्ही एकाच ठिकाणी शांतपणे फक्त 10 मिनिटं बसा. कुठल्याही देवाचं नाव घेऊ नका, कोणत्याही साधनेचा प्रकार करू नका. फक्त बिझनेस हा एकमेव विषय घ्या आणि बसा. आणि जे जे तुमच्या मनात विचार त्या 10 मिनिटात येतील ते 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 तुम्ही त्या वहीवरती लिहायला सुरुवात करा. निगेटिव्ह असते निगेटिव्ह लिहा, पॉझिटिव्ह असते पॉझिटिव्ह लिहा. आणि जो तुमचा आयडिओलॉजिस्ट आहे, ज्याला तुम्ही त्या बिझनेसबद्दल खूप छान म्हणता, त्याच्यापाशी जाऊन ती वही घेऊन बसा. फक्त 10 दिवस करा आणि 10 दिवसामध्ये तुमच्यात प्रचंड बदल झालेला दिसून येईल. की सुरुवातीच्या पहिल्या 3 दिवसामध्ये तुम्हाला फक्त नकारात्मक, निगेटिव्ह आणि डिप्रेशनचे विचार येतील. पण त्या डिप्रेशनच्या विचारानं सुद्धा मन थकेल आणि कुठंतरी एक आशेचा किरण आतल्या बिंदू, मन जर चैतन्य बिंदूला गेलं, जिथं आनंदाचा झरा वाहतो नैसर्गिकरित्या आपल्यामध्ये, त्यावेळेला त्या आनंदाच्या झऱ्यापाशी गेल्यानंतर तो आनंदीच विचार आणायला सुरुवात करतो. सुपरफिशियल मन सदैव आणि सदैव डिप्रेशन आणि खिन्न अवस्थेत असतं. पण ज्या वेळेला तुम्ही त्या आनंदाच्या बिंदूपाशी जाता त्यावेळेला आतल्या एक लहरी चांगल्या येतात आणि त्या लहरी तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करतात. एक उदाहरण म्हणून घेतो, आपल्या घरातला एक प्रिय व्यक्ती एक्सपायर झाला. उगच 5वा 10वा 13वा म्हणलेलं नाही. ज्यावेळेला तुम्ही 10वी घालता त्यावेळेला तुमच्यातले सगळे निगेटिव्ह भाव जवळजवळ रडून पडून खिन्न भावाने त्यांची आठवण करून करून चिरलेले असतात आणि 11व्या दिवशी तुम्ही फ्रेश झालेला असता. ही नैसर्गिक क्रिया आहे. 10च दिवस का? आणि मग तुम्ही तुमच्या बिझनेस मधला एक ट्रिमेंडियस बदल तुम्ही तुमच्या आहे या बिझनेसमध्ये करू शकता आणि तो तुमचा जो ग्राफ खाली आलेला असेल किंवा स्टेबल झालेला असेल तो ग्राफ तुम्ही वाढवू शकता. म्हणून आपल्या बिझनेस वाढीसाठी साधनेची गरज इथे आहे. भले तुम्ही तो बिझनेस मनात धरून तुम्ही ग्रोथ करायला सुरुवात करा. बिझनेसकडे बघत असताना मी जसं म्हणलं की आरसा नुसता म्हणून बघून उपयोग नाही, त्रयस्थ म्हणून तुम्हाला बघावं लागतं आणि मोठाच विचार करून तुम्हाला तो व्यापारामध्ये उडी मारावी लागते. बरोबर आहे की जसं आपण काल म्हणलं की गुजर लोकांचे काही बिझनेस तुम्हाला माहिती आहेत का? जसं आपण तुम्ही उदाहरण बघितलं की पार्ले हे गुजराती ब्रँड आहे, केवढी ग्रोथ आहे. आजही त्याचे फार मोठे रेट वाढलेले नाहीत पण सेल प्रचंड ग्राफ वाढत गेला. अमूल असेल, विप्रो असतील, टाटा असतील, रिलायन्स असतील, पण त्याच्या जोडीला तुम्हाला माहिती आहे का डीमार्ट, बजाज, मित्तल, पेटीएम हे आत्ताच्या काळानुसार विचार करून आलेले लॉन्च झालेले फ्लिपकार्ट असतील, हे सगळी मारवाडी ब्रँड आहेत. त्याचे मालक सगळे मारवाडी. योयो
माहिती आहे तुम्हाला? त्यानंतर कुठली इन्व्हेस्टमेंट नाही केलेली. हे तुमचं हॉटेल आहे, तुम्हाला हॉटेलमध्ये जायचंय, मग कसं कमवत असतील? 11व्या वर्षी वॉरेन बफेट ज्या वेळेला तुम्ही 500 रुपयाच्या त्या शेअरमधनं जागृती झाली, पुढे 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 वाढत गेले, त्यावेळेला 18व्या ते 20व्या वर्षी आपल्या मित्रांना म्हणतायत की जर मी 30व्या वर्षी जर अरबोपती नाही झालो तर मी या उंच बिल्डिंगवरनं उडी मारेन. मी जर 30व्या वर्षी, ही जी जिद्द आहे व्यापारातली, मी करून दाखवू शकतो, मी करणार आणि करणारच. मग ही जी जिद्द नुसती वायफट जिद्द आपल्या सगळ्यांकडे आहे. कित्येक मुलं बघतो, मी बघा हाताचा मळ असल्यासारखा मी पैसा कमवणार. ही जिद्द आपल्या भारतीय लोकांच्यात नाही, याच्यातला भाग नाही. पैसा हातरून मी चालणार त्याच्यावरनं, तुम्ही बघत राहाल. पण ही वाक्य कधी येतात? जर तुम्हाला एखाद्यानं श्रीमंतीचा माज तुमच्या पुढे दाखवला तर तुमच्यातनं वाक्य येतात, ईर्ष्येपोटी. शांत बसून तुम्हाला येत नाही. एक गाडी घेण्यासाठी आपण प्रचंड तरसतो, त्या ठिकाणी 10-10, 20-20 गाड्या असणारे, 8वी पास नसणारे सुद्धा लोक तुमच्या समोर ज्या वेळेला जातात त्यावेळेला म्हणतो की ह्याच्या नशिबात होतं म्हणून. पुन्हा येतो मेन गुरुजींच्या विषयावरती की व्यापारामध्ये नशीब काहीही नसतंच मुळात. जर तुम्ही त्याचा प्रॉपर अभ्यास केला आणि प्रॉपर अभ्यास करून जर त्याच्यामध्ये प्रॉपररित्या उतरला आणि तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट आणि खर्चाची गणितं जर कळली आणि सगळ्यात महत्त्वाचं मेन म्हणजे वर्तमान काळातली बाजारपेठ जर कळली तर 100% तुम्हीही प्रचंड मोठे श्रीमंत होऊ शकता. गुरुजींनी मला एका व्यापाऱ्याचं दुकान दाखवलं, दिवसाला 30,000 रुपये सेल, दिवसाला 30,000 रुपये सेल. महिन्याचा झाला किती हो? 9 लाखाचा. मार्जिन आहे 20%. म्हणजे कमवतो किती? 180. 2011 मध्ये बघितलेलं मी दुकान होतं. मग त्यावेळेला त्याचा इन्कम पर मंथली 1,80,000. आणि आम्ही दोघं बसलो त्याच्या ऑफिसमध्ये आणि सांगितलं की तुमच्या या सक्सेसचा राज. त्यांनी एका फोटोला दाखवलं की मी एका गुरुजींनी, एका संतांनी मला सांगितलं की मी इथं आल्यानंतर नमस्कार करा, उदबत्ती लावा, 5 मिनिटं त्याची आरती म्हणा आणि तुम्ही तुमचा बिझनेस चालू करा. आणि गुरुजींनी बाहेर आल्यानंतर विचारलं, हे सत्य आहे का? हे सत्य आहे का? साहजिक आहे म्हणलं, त्याची आराधना आहे, साधना आहे, लक्ष्मीची तो पूजा करतोय म्हणून लक्ष्मीने पावला आणि लक्ष्मीने आशीर्वाद दिला आणि त्याच्या पाठी मग लक्ष्मी लावली. दुसऱ्या क्षणाला गुरुजींनी एक प्रश्न विचारला की तुम्ही बिल गेट्सला ओळखता? तुम्ही बिल गेट्सला ओळखता? ठीक आहे. जगातला श्रीमंत व्यक्ती, तो कोणत्या देवीची पूजा करतोय सांगा? मग त्या देवीची करा म्हणजे तुम्हाला त्याच्यासारखं होत आहे. अध्यात्म चुकीच्या पद्धतीनं तुमच्या पुढे ठेवण्यात आलंय. ऍक्च्युली त्याचा जो भाग आहे उदबत्ती लावण्याचा किंवा पाया पडायचा, श्रद्धेचा ज्याचा त्याचा भाग आहे, त्याच्याविषयी आपल्याला फार मोठं बोलायचं नाही. परंतु तेवढ्या पुरतं का होईना तुमचं मन शांत होतं, एकाग्र होतं आणि तुम्ही तुमच्या बिझनेसवरती एकाग्रता आणू शकता. आणि एका श्रद्धेनं की मला माझा बिझनेस वाढवायचा आहे, अशा श्रद्धेनं जो करतात तो भाव तुम्हाला उपयोगी पडतो. वॉरेन बफेटनी सांगितलं की मला बिल गेट्सला भेटायची इच्छा आहे. जगातला श्रीमंत व्यक्ती तो मिनिटा नाही सेकंदाचा विचार करतो की मी हे 1 सेकंद इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर मला काय करावं लागेल आणि त्याच्यात माझा फायदा आहे की नाही. तरीही त्यांनी त्यावेळेला त्यांना सांगितलं की मी फार तर 30 मिनिटं तुम्हाला भेटू शकतो. आता 30 मिनिटं दोघं भेटल्यानंतर
तो इंटरव्ह्यू संपला. तिथून पुढे ते दोघेही कंप्लीट 10 तास एकत्र होते. जो 1 सेकंदाचा विचार करणारा बिल गेट्स व्यक्ती आहे, वॉरेन बफेट बरोबर 10 तास थांबले कशी? तर ज्या वेळेला विचारलं इंटरव्ह्यू मध्ये बिल गेट्सना की तुम्ही 10 तास थांबला कसं काय, त्यांनी एकच उत्तर दिला, ही इज व्हेरी इंटरेस्टिंग पर्सन. तो फार इंटरेस्टेड पर्सन आहे. म्हणजे काय पुराणी कथा झाली असतील त्यांच्यातल्या, काही विनोदात्मक बोलणं झालं असेल, का दारू पीत बसले असतील दोघ जण, काय झालं असेल की त्यांना त्यांच्याबद्दल खूप इंटरेस्टेड पर्सन आहे असं वाटावं. आणि हे सेम मुलाखत वॉरेनची ज्या वेळेला झाली, त्यांनी हेच वाक्य म्हटले की ही इज व्हेरी इंटरेस्टेड पर्सन. पंतप्रधानाला ज्या वेळेला जे तुम्ही मगाशी नाव घेतलं राकेश झुनझुनवाला, पंतप्रधानाला भेटले त्यावेळेला त्यांचं जी पोस्ट शेअर झाली, तर त्यावेळेला ते इतक्या साध्या नवरा बायको इतक्या साध्या वेशेत होते. ते विचारलं आणि पुढचा एक प्रश्न विचारला त्यांना की तुमच्या पंतप्रधानजींबरोबर काय तुमची चर्चा झाली. त्यांनी उत्तर दिलं की पहिल्या रात्री माझ्या बायकोवर काय चर्चा झाली तुम्हाला कसं मी सांगणार. याचा अर्थ काय हो? ही दोन्ही उदाहरण मी तुमच्या समोर ठेवली. एका वाक्यात 10 तासाची भेट एका वाक्यात दोघांनी सांगितली की ही इज व्हेरी इंटरेस्टेड पर्सन. आणि हे सेम टू सेम मुलाखत मला दोघांची वाक्य फार सुंदर वाटतात की पहिल्या रात्रीच्या बायकोवर झालेली चर्चा मी तुम्हाला का सांगू, की तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट आहे, ज्याला तुम्ही आयडिओलॉजिस्ट मानता, तर तो व्यक्ती तुमच्यासाठी तेवढाच उच्च 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 स्वरूपाचा असेल. तुम्हाला कुणी विचारलं तुमच्या घरात काय काय आहे, तुम्ही काय सांगता? माझ्या घरात हे फर्निचर आहे, माझ्या घरातली स्टाईल अशी आहे, माझं बाथरूम अशा अशा पद्धतीने मी बनवलंय, माझ्या किचन अशा स्वरूपाचा आहे, मी इतका खर्च केला, मी त्यामध्ये माझ्या वस्तू इतक्या इम्पोर्टेड आहेत, हे सगळं तुम्ही सांगा. तुमच्या घरात सोनं किती ठेवलं सांगाल का? तुमच्या घरात कॅश किती ठेवली सांगाल का? का? मौल्यवान असल्यामुळे. त्याला तुम्ही मौल्यवान समजले. आणि याच्याही पुढं एक साधा बारीकातला बारीक मौरी एवढा हिरा असेल तुमच्याकडे की जो परंपरेने तुमचा प्रॉपर्टी फार मोठी आहे की ती तुम्हाला कोणालाच सांगित नाही, तो तुम्ही सांगाल का? त्यामुळे ज्याला तुम्ही आयडियल समजता व्यापारामध्ये, त्याच्याबरोबर झालेली चर्चा मुलगा नाही, बायको नाही, जवळच्या कितीही जवळच्या व्यक्तीबरोबर जर करत असाल तर 100% तुम्ही फेल आहात. तुम्ही त्याला आयडियल समजतच नाही, तुम्ही तुम्हालाच आयडियल समजता. मग मला तो असा असा म्हणला, तो मला तसा तसा म्हणला. तुम्ही साधं सरपंचाला भेटला आणि साधं बोलणं झालं तर तुम्ही गावभर सांगताय मला सरपंच भेटला आणि त्याने माझं असं कौतुक केलं. आमदार खासदाराला भेटला, अगदी मी म्हणतोय मंत्र्याला भेटला तर तुम्ही 100% त्यानं मला असं असं म्हटलं. तेच जर तुम्ही राष्ट्रपतीला भेटला, पंतप्रधानाला भेटला तर त्यांनी मला इतक्या लोकातनं बोलवून घेतलं आणि असं असं सांगितलं. तुमच्यासाठी ती मौल्यवान गोष्ट आहे का? मग म्हणून गुरुजी नेहमी म्हणायचे, जर तुम्ही ज्याला आयडिओलॉजिस्ट मानता, भले ते सद्गुरू असतील, जे काही असतील, तर ज्या वेळेला तुमची त्यांच्याबरोबर संभाषण होतं ते जनरल करायचं नसतं, ते तुमच्यासाठीच असतं आणि तुमच्या पुरतंच असतं. आणि जोपर्यंत ही गोष्ट तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्ही व्यापारामध्ये प्रगती करू शकत नाही. गुरुजींनी आणखी एका व्यापाऱ्यापाशी मला नेलं. शून्यातनं विश्व निर्माण करतो म्हणतो आपण. व्यापारी काय लगेच असं व्यापारी होत नाही. जसं चिंगजू यंगचं आपण उदाहरण बघितलं की त्या की एका छोट्याशा कन्स्ट्रक्शन 2 महिने ते 3 महिने काम करणाऱ्या व्यक्तीनं त्या अनुभवावरती हुंडाई कन्स्ट्रक्शन कंपनी मोठीच्या मोठी काढून त्यांनी किती 1000 करोडचा बिझनेस
एकेकाळी त्यांच्या त्या साऊथ कोरियामध्ये केलं होतं. फक्त 2 महिन्याचा अनुभव. फक्त 2 महिन्याचा अनुभव. अशाच एका व्यापाऱ्याला मला गुरुजींनी भेटवलं होतं की तो नेपाळमध्ये फिरायला गेला होता. आणि त्याचं एका बौद्ध भिक्षुकाशी संपर्क आला. 15 ते 20 मिनिटाचा फक्त सहवास लावला आणि तो त्या व्यक्तीपुढे नतमस्तक झाला आणि तो मनाने सरेंडर झाला. अशी काही बातचीत झाली त्यांच्याबरोबर. ज्यावेळेला तो माघारी आला, फक्त त्यांचाच विचार डोक्यात कंटिन्यू सातत्यानं त्यांनी जे 20 मिनिटं जे बोललेले आहेत ते सारखं बेचैनी आतल्या. जर मन एक ठराविक तत्वाला जर खऱ्या पद्धतीनं जर सरेंडर झालं तर ते तत्व तुमच्यात घुसायला सुरुवात झालेली नसते, तर ते ऑलरेडी घुसलेलं असतं. आणि आत जे मूळ तुमचे विचार आहेत त्याला जागृती ते घालतं. आणि मग त्याला वाटा लागलं की पुन्हा एकदा भेटूयात. व्यापारासाठी श्रद्धेचं ठिकाण एक आयडिओलॉजी का असावं त्याचं एक उदाहरण आहे जे गुरुजींनी मला भेटवलं मुद्दाम त्यांना. विजापूरमधला हा व्यक्ती. आणि त्या तिथं गेल्यानंतर परत एकदा त्यांनी भेटल्यानंतर, दोघांची भेट झाल्यानंतर, हा प्रचंड गरिबी अवस्थेमधला व्यक्ती, ज्या वेळेला तुम्ही शून्य असता त्यावेळेला तुम्ही आयडिओलॉजीकडे सहज वळता. पण ज्यावेळेला तुम्ही शून्य नसता, एक मदन मस्तीमध्ये असता, त्यावेळेला तुमच्या पुढं सगळे शून्य असतात. तुम्ही ज्या वेळेला शून्य असता त्यावेळेला कुठल्या तर आयडिओलॉजीकडे तुम्ही नतमस्तक होता. पण ज्या वेळेला तुम्ही काहीतरी असता त्यावेळेला तुमच्या समोर सगळं शून्य असतं. तर तो ज्या वेळेला गेला तर त्याची खिन्नता बघितल्यानंतर तेव्हा सुद्धा 3 मिनिटं फक्त ते गुरुजी त्याला भेटले आणि सांगितलं, हे घे आणि ह्याचा व्यापार कर. ज्या ठिकाणी ते बसले होते त्या ठिकाणची माती उचलली आणि त्याच्या अंगावर टाकली, म्हणले हे घे आणि व्यापार कर. माघारी आला तो व्यक्ती. आता मातीचा व्यापार करायचा, कशाचा व्यापार करायचा नाही. मग JCB, डंपर, अनेक विचार. मातीचा व्यापार म्हणजे दुसरा विचार आला की मग देवाणघेवाण करायची आहे का, रिअल इस्टेटचा करायचा आहे का. आणि याच विचारात करत तो बसलेला असताना जी साधना त्याला सांगितली होती त्या साधनेसाठी जो त्यावेळेला बसला तर त्याच्या खिशामध्ये ती माती होती. ती चिकट आणि लाल रंगाची माती होती. मग ती माती परीक्षणासाठी पाठवली की नेमकं काय आहे. तर ती काव आहे. त्यावेळेला 2-3 रुपये किलो असेल फार तर कावचा व्यापार करतात. 1 वर्ष गेलं परंतु त्यानं त्याचा पिछा पुरवत राहिला, विचार करत राहिला आणि त्याच्या भोवती त्याचं विचार सगळे फिरत राहिले. आणि 1 वर्षानंतर त्याला कळलं की ही सोनकाव जात आहे. सोनकाव ही आयुर्वेदामध्ये आणि टिपिकल औषधांसाठी आणि टिपिकल ठिकाणी वापरली जाते आणि ती रेग्युलर कावपेक्षा तिप्पट महाग असते. तर ही मिळते कुठे, काय करते, अमुक तमुक. तर आज तो व्यक्ती पर डेला 1 ट्रक विकतो. जसा मी मगाशी 25 पैशाचा हिशोब सांगितला तसं त्या व्यक्तीला त्या 1 किलो मागं 3 रुपये मिळतात. 12 टनामागे किती मिळत असतील तुम्ही सांगा. रोज 1 ट्रक विकतो. आज तो विजापूरमधला सोनका विकणारा कदाचित मला वाटतंय महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या भागामध्ये विविध कलर्स बनवण्यासाठी, कॉस्मेटिक बनवण्यासाठी, आयुर्वेदिक प्रोडक्शनसाठी यासाठी तो सोनकाव पुरवतो. आणि त्याच ठिकाणावरनं तो विषय कसा निघाला होता की आम्हाला सुवर्ण गैरिक औषधासाठी लागते ना, आम्हाला पाहिजे. तर त्या गुरुजींनी, आपल्या गुरुजींनी तिथं मला मुद्दाम इथं मिळतं सोनकाव म्हणून घ्यायला गेलतो आणि त्याच्या थ्रू आम्हाला त्यांच्याकडनं हे नॉलेज आहे. एका आयडिओलॉजिस्टनं माती अंगावर फेकली, एका सद्गुरूंनी अंगावर माती फेकली
तर तुम्ही तुमचा विचार काय असेल, तुम्ही काय घ्याल त्याच्यामध्ये. म्हणून व्यापार करणं तसं फार सोपं आहे, पण अध्यात्मातल्या तत्वांशी निगडीत जर तुमचा असेल व्यापार, तर 100% तुमचा व्यापारही चांगला होतो आणि मनोकायिक सुधारणा पण सुंदर होते. जसे कित्येक व्यापारी मी तुम्हाला दाखवतो की मदन मस्तीमध्ये येतात. अगदी मी बेदाण्याचे व्यापारी जवळनं बघितले, प्रचंड पैसा आहे, नाही अशातला भाग नाही, पण मनोकायिक संतुलित अवस्था नाही. कित्येक मी घरं बघतोय की ज्यांना 1.5 लाख 2-2 लाख 3-3 लाख रुपये पगार आहेत, घरातले 8-8 लोक. काल यांनीच उदाहरण दिलं की 8-8 लोक कामाला आहेत, 50 ते 55 लाख रुपये पर मंथ हातात येत आहेत नोकरीतून. पण बिझनेस माइंड नसल्यामुळं त्यांना त्या पैशाचं रूपांतर कशातच करता येत नाही. जो रिच डॅड आहे तो म्हणतो की माझ्या इन्कमच्या 25% दान हे सतत व्हायला पाहिजे आणि ती 25% रक्कम 25,000 करोड असली पाहिजे. अध्यात्मामध्ये दानाला महत्व आहे. दान द्या म्हणजे तुमच्याकडे येतं, पण कुणी शिकवत नाही कसं काय येतं. उदबत्त्या लावा, हारतुरे घाला, अमुकाला पूजा, तमकाला पूजा, फुलं घाला, नारळ फोडा, हे सगळं सांगतात. पण याच्यातनं लक्ष्मी कशी पावते आणि लक्ष्मी माझ्या दारात कशी येते आणि माझ्या खिशात कशी येते कोण सांगत नाही. म्हणून भारतामध्ये अनेक लोक व्यापारामध्ये उच्च कोटीला न जाण्याचं कारण आहे चुकीच्या वेनं व्यापार करणं, चुकीची तत्व आजमावणं, चुकीच्या पद्धतीनं आणि चुकीच्या मार्गानं कायमस्वरूपी काम करत राहणं. न त्याला अध्यात्माचा प्युअरली बेस आहे, ना व्यापारातल्या ज्ञानाचा प्युअरली बेस आहे. जो 11 वर्षाचा एक मुलगा, 11 वर्षाचा जो मुलगा आहे की तो 18व्या वर्षी एक $1,000 शेअर घेतोय आणि 2018ला एका शेअरची किंमत $3.5 लाख विकतोय. म्हणजे संयमाचा काय उच्च कोटीचा बिंदू त्यांनी गाठला. आणि बरोबर तोच शेअर एवढा होणार आहे ते शेअर कसे ठेवले गेले असते. आणि जोपर्यंत मन संतुलित अवस्थेत नाही, जोपर्यंत मन एकदम एक चैतन्य भू आत्म आनंदापर्यंत पोचलेलं नाही, ते मन सदैव चंचल अवस्थेत असतं. कारण 2 गोष्टी आहे. पारा हा सगळ्यात जड धातू आहे, माहिती आहे का तुम्हाला. 100 ml च्या बाटलीमध्ये तो 7 ते 8 किलोचा पारा बसतो. 100 ml च्या बाटलीमध्ये 7 ते 8 किलोचा पारा बसतो, परंतु सगळ्यात चंचल धातू त्याला समजलं जातं. न हाताने धरता येतो, न चमच्यानं उचलता येतं, न त्याला पिशवीत बांधता येतं, इतका तो चंचल आहे. त्याच्या 12 वे सांगितलेत की 12 दिशेनं तो पळतो. 12 मार्गानं, जसं हवेत आहे टिपकं पडून आहे, त्याचा एक थेंब पडला खाली जमिनीवर पडला तर त्याचे 1,000 तुकडे होतात का 2,000 तुकडे तुम्ही सांगू शकत नाही, आणि परत त्याला वेचणं शक्य नाही. पारा उघडा जरी ठेवला तरी तो घटत जातो. तसं हे मन आहे, तितकंच जड आहे आणि तितकंच ते चंचल आहे. म्हणून ह्या पाऱ्याला जिंकायचं असेल, त्यात ठेवायचं असेल, तर आयुर्वेदात ज्ञानी व्यक्तींनी, सद्गुरूंनी किंवा मोठ्या आचार्यांनी सांगितलंय की त्याला गंधकाबरोबर घासून 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 एकत्र ठेवा, म्हणजे कुठे जात. मग या मनाला जर स्थिर करायचं असेल तर इंडियन लिटरेचरमध्ये प्युअरली अध्यात्मकामध्ये काय सांगितलंय तर ते सद्गुरूशिवाय कोण सांगू शकत. फार महत्वाची गोष्ट आहे. एक आमचं नशीब चांगलं की योग्य वयात एक आयुष्याचा आयडिओलॉजिस्ट मिळाला आणि एक खूप सुंदर
वेनं प्रॅक्टिकली आमच्या समोर त्यांनी दाखवून दिलं. ज्यांनी मला 2008ला बघितलं असेल आणि आज बघितलं असेल तर निश्चितपणे त्यांना समजून येईल की खरंच काहीतरी ग्रोथ आहे. बरोबर आहे. परंतु अध्यात्माची साथ कुठेही सुटलेली नाहीये. स्थिरता, अनंतता. तर हे जे काय वॉरन बफेटचं एक मुलाखत आहे की जो ज्या वेळेला $4,00,000 मालक होता त्यावेळी तो भाड्याने राहत होता. $4,00,000 मालक होता त्यावेळी तो भाड्याने राहत होता. आणि आज मला 1,000चा इन्कम झाला. किती म्हणतोय मी? 1,000चा इन्कम झाला आणि माझ्या खिशात 1,00,000 असतील तर मी ते कसे खर्च करेन याची चंचलता मनामध्ये वाढत जाते. कोण मित्र भेटला जरा प्यायला जाऊ, जरा ढाब्यावर जाऊ, कुठं काय ही वस्तू आणू, ती वस्तू आणू, ह्याला खर्च करू का त्याला करू. मन बेचैन होतं की ते मी कसं खर्च करू. ते श्रीमंत व्यक्ती म्हणतोय की मला हे मोजायचंच नाही मुळात. मला बॅलन्स शीटच नकोय माझी, काय बघायचंच नाही, माझा ग्रोथ सुद्धा मला बघायची नाही. इतक्या इझीरित्या ते कमवायला लागले. बरं, कुणाला लुटून, 2 नंबर धंदा करून, कुणाला फसवून? नो. आणि हे कमवायचं कशासाठी हेही त्यांच्या डोक्यात आहे की त्यांची पुढची एक आणखी मुलाखत आहे की जी मला फार सुंदर आवडते वॉरन बफेटची, की ते हा सगळा पैसा ट्रस्टला देऊ इच्छितात. घरातल्या कोणत्याही मेंबरला हा पैसा मला द्यायचा नाहीची इच्छा दर्शवली. आणि आजही त्यांचा कित्येक मोठा पैसा हा ट्रस्टलाच जातो. 16व्या वर्षी टॅक्स भरणारा मुलगा, 16व्या वर्षी टॅक्स भरणारा मुलगा. आपण 16व्या वर्षी काय करतो? म्हणून जे पॅशन आहे आपल्यामध्ये, आपल्या पुढच्या पिढीमध्ये, तो पैशाकडे बघण्याची जी नजर आहे तर ती आपण पुअर डॅडकडे केली. अरे हा पैसा आहे, ह्याला किती कष्ट लागतात कमवायला, तू असंच करायला लागले, चॉकलेट आणि याच्यावरही करायला लागले. त्याची अहमियत फक्त आपण समजून घेतो की पैसा हा आपल्यासाठी सर्वस्वी आहे आणि तो फार किमतीचा आहे. परंतु ते कमवायची रीत आपल्याला माहिती आहे ना, पुढच्या पिढीला पण देणार आहे. तर त्यासाठी जो गुरुजींनी सांगितलेला जो पार्ट आहे की 10 दिवस बसा, एकच टायमिंगला बसा, एकच जागेवर बसा आणि सकाळ संध्याकाळ बसा आणि फक्त विषय घ्या तुम्ही आणि तुमचा व्यापार, आणि जे जे तुम्हाला वाटतंय ते वहीत लिहायला सुरुवात करा. जसं पहिल्या सेशनमध्ये आपण केलं की तुम्ही ज्या वेळेला झोप येत नाहीये, फालतू वेळ आहे, तर त्या वेळेची मांडणी करा की तुम्ही तुमचा 24 तासातला वेळ तुम्ही कशा कशा पद्धतीने स्प्रेड करता. त्या पद्धतीनं आता तिसरा जो सेशन आहे याच्यामध्ये गुरुजींनी सांगितल्या सत्संगानुसार की तुम्ही शांत बसा आणि तुम्हाला काय करायचे पहिला ठरवा. फार सुंदर त्या गुरुजींची तत्व मला मांडण्याचा खरंच मला भाग्य समजतो. मी फार काही लोक नाहीत किंवा त्याचा विषय फार मोठा नाहीये, परंतु ते तत्व जे आहेत की रिवाइज होत आहेत आणि त्या तत्वाला धरून आपण जर पुढे जाऊ शकलो, आपल्या पुढच्या पिढींना पुढे जाऊ शकलो, नेऊ शकलो, तर निश्चितपणे त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. जय गुरुदेव.